जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, संदीप नप्ते मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ठीक आहे. तर पहा भावांनो, आपण एक काय केलेली आहे, आपण जे आज शिकवणार आहे एकदम बेसिक मॅथ शिकवणार आहे. तर त्या बेसिक मॅथमध्ये काय आहे की तुम्हाला गणितामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते सर्वच्या सर्व प्रॉब्लेम आपण काय करणार आहे, क्लिअर करणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचा अर्थ, ज्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत काहीही केलेलं नाही, म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या वर्गापासून त्यानं काहीच केलेलं नाही, म्हणजे आता 12वीपर्यंत फक्त तो म्हणजे आपला पास व्हायचा तो पासच झाला मास्तरच्या भरोश्यावर, त्या सर्वांसाठी हे म्हणजे इतकं अत्यंत महत्त्वाचं लेक्चर होणार आहे. लेक्चर म्हणजे हे एकच लेक्चर नाही, आपले कमीत कमी 10 12 13 15 जेवढे व्हिडिओ होतील बेसिकचे तेवढे सर्व व्हिडिओ आपण काय करणार आहे, रेकॉर्डेडच्या स्वरूपात तुम्हाला देणार आहे मी. त्याच्यामुळे चिंता करायची नाही. आपण शिकवताना येते एकदम बेसिकपासून शिकवणार आहे. म्हणजे कसं, बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, गुणाकार कसा करायचा, भागाकार कसा करायचा, पॉईंटची बेरीज कशी करायची, पॉईंटचा भागाकार कसा करायचा, वर्गमूळ कसं काढायचं, घनमूळ कसं काढायचं, लसावी कसा काढायचा, मसावी कसा काढायचा, प्लसवाला मायनसमध्ये कसं जाते, मायनसचा प्लसमध्ये कसं आहे ते, गुणाकारातला भागाकारात कसं जाते, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण एकदम क्लिअर कट करणार आहे. ठीक आहे. तर जास्त वेळ न करता हे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डेड आहेत, त्याच्यामुळे सर्वच्या मी एकही शब्दाचा बोलता काही न बोलता फक्त मी शिकवण्याचं काम करणार आहे. तर आपला पहिला व्हिडिओ आहे चिन्हाचा बदल कसा करायचा. चिन्हाचा बदल, ठीक आहे, चिन्हांचा बदल, ठीक आहे, चिन्हांचा वापर, ठीक आहे, चिन्हाचा वापर कसा करायचा. ठीक आहे, चिन्हाचा वापर कसा करायचा. मग आता बघ राजा, एकदम सिंपल सांगतो. तर चिन्हाचा वापर करताना मी पहिलं काय करणार आहे, लक्ष दे. चिन्हाचा वापर करताना पहिले मी बेरीज घेणार आहे. काय घेणार आहे मी, बेरीज. तर बेरीज करतो कशी बघा आपण, चिन्ह म्हणजे कोणते, प्लस मायनसचं चिन्ह. ठीक आहे, प्लस मायनसमध्ये आपल्याला अडचण येतं. कसं की काय काय जणांनी पाठांतर केलेलं आहे, मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस, या भानगडीत पडायचं नाही. मी जे सांगतो त्या गोष्टीकडे फक्त लक्ष द्यायचं. पहा आता, पहिल्या तर सर्वात अगोदर आपण बेरीजबद्दल बोलतो. मी कशाबद्दल बोलतो, बेरीज. तर बेरीज कधी करतो आपण भावा, लक्ष दे. बेरीज कधी करतो आपण, जेव्हा सारखे चिन्ह असतील तर बेरीज करणे. सारखे चिन्ह असतील तर बेरीज करणे व मोठ्या संख्येचे चिन्ह देणे. मोठ्या संख्येचे चिन्ह देणे. पण आता असते काय नेमकं सांगतो. आता आपण बेरीज करतो कधी भावा, तर बेरीज आपण करतो कधी, लक्ष दे भावा. बेरीज करतो कधी आपण, एक्झाम्पल सांगतो तुला बेरीज कधी करतो. पहा आता, हा 24 आहे आणि हा समजा 30 आहे. आता याच्या अगोदर काहीच न्यायचा अर्थ प्लस असते, याच्या अगोदर काहीच न्यायचा अर्थ असते काय, प्लस असते. मग आता मी काय करणार आहे भावा, मी एकच काम करणार आहे. हा बी प्लस आहे, लोड घ्यायचं काही काम अजिबात नाही. हे लोड घ्यायचं अजिबात काही काम नाही. मग आता मग बघ, हे बी प्लस आहे. मग या दोघांची बेरीज किती होईल, लक्ष दे. 20 30 आणि 24, तर बेरीज झाली भावा याची किती, 54. बेरीज किती झाली, 54. म्हणजे बेरीजच काऊन केली, हे बी प्लस आहे आणि हे बी प्लस आहे. ठीक आहे, हे बी प्लस आहे आणि हे बी काय प्लस आहे, म्हणून मी याची काय केली, बेरीज केली. याचे चिन्ह प्लस आहे, याचे चिन्ह प्लस आहे, म्हणून या दोघांची काय केली मी, बेरीज केली. थोडं तिरकत जाते कारण लिहायची सवय नाही. ठीक आहे, होईल थोडं असू द्या ना. काय केली, याची मी बेरीज केली. सारखं चिन्ह असल्या कारणामुळे बेरीज केली. मग मोठी संख्या 30 आहे तर काय केलं आपण, प्लस आहे तर प्लसच केलं. ठीक आहे. मग आता हेच एक्झाम्पल मी असं जर लिहिलं बघ भावांनो, काय केलं, -24 आणि -30. आता याचा जर विषय केला तर या दोन्ही संख्येचं चिन्ह कसं आहे, समान आहे. म्हणजे हा बी -24 आहे, हा बी -30 आहे. मग दोन्ही संख्येचं चिन्ह जर समान असेल तर काय करशील, याची बेरीज. आताच काय बोललो बघ, चिन्ह सारखे असतील तर बेरीज करणे, व काय करणे, चिन्ह समान असतील तर बेरीज करणे व मोठ्या संख्येचे चिन्ह देणे. मग मोठी संख्या कोणती आहे, 30. आता -24 आणि -30 या दोघांची जर बेरीज केली तर 54 येते. किती येते, 54. अगोदरचाच क्वेश्चन आहे. पण इथं बघ, चिन्ह मोठी संख्या कोणती आहे, 30. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस असल्या कारणामुळं याचं उत्तर काय येईल, -54. काय, याचं उत्तर -54. मायनस मायनस प्लस असं काही करायचं नाही. जे सांगतो त्या गोष्टीकडे फक्त प्रॉपरली गोष्टीचं लक्ष देणे. म्हणजे -24 आणि -3 किती झालं, -54. नेक्स्ट एक्झाम्पल असं जे घेतो, -15, -30 आणि -20. भावा लक्ष दे, हे सर्वच्या सर्व चिन्ह काय आहेत, आता समान येतं. सर्वच्या सर्व चिन्ह काय येतं, समान येतं. मग आता मला एक्झाम्पल सांगतो. मी सुरुवातीला 15 रुपये घेतले एक अजून, म्हणजे माझ्याकडे 15 रुपये झाले, मी कर्जामध्ये.
परत एका जणाकडून मी 30 रुपये घेतले अजून, म्हणजे माझ्याकडे पैसे किती झाले 45 रुपयावर मायनस, कसे मायनस. परत 20 रुपये घेतले, तर आता पैसे झाले किती 65 रुपये झाले, पण कसे मायनस. आता बघ भावा, या सगळ्या चिन्हाचं काय सारखेच आहे, हा बी मायनस आहे, हा बी मायनस आहे, हा बी मायनस आहे. सारखे चिन्ह असले की काय करायची बेरीज करायची, काय करायची बेरीज, काय करायची बेरीज, काय करायची बेरीज. हे मायनस आहे, हे मायनस आहे, हे मायनस आहे. मग या सर्वाची बेरीज केली, बेरीज किती आली 65, बेरीज किती आली 65, बेरीज 65 आली, बेरीज किती आली 65. याच्यातली मोठी संख्या कोणती आहे 20 आहे. मग मोठ्या संख्येत मोठी संख्या कोणती 30 आहे, तर मोठ्या संख्येत चिन्ह कोणतं आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे मायनस आहे, म्हणजे -65. काय त्याला -65 सांगायचा अर्थ एकच आहे, सारखे चिन्ह दिसले की त्याची काय करणे बेरीज करणे, काय करणे बेरीज करणे. मी 1-2 एक्झाम्पल घेतो तुला सांगतो. पहा आता बघ भावा, मी असं लिहिलं -25 -10 -15 मायनस समजा 35, मायनस काय 35. या सर्वांचे चिन्ह कसे येतं समान, सर्वांचे चिन्ह कसे येतं समान, सर्वांचे चिन्ह कसे येतं समान. हे बी मायनस आहे, हे बी मायनस आहे, हे बी मायनस आहे, हे बी मायनस आहे. मग या सर्वांची काय करायची राजांनो बेरीज. 25 15 40, 40 आणि 40 आणि 10 किती 50, 50 आणि 35 किती 85. मग आता सर्वांची बेरीज आली किती 85, सर्वांची बेरीज आली किती 85. पण सर्वांची बेरीज 85 आली, पण याच्यामध्ये काय बघ राजा, सर्वात मोठी संख्या कोणती 35 आणि त्याचे चिन्ह कोणते मायनस, म्हणून हे मायनस काय आलं 85, मायनस काय आलं 85. काही जणांच्या मला शंका येऊ शकते सारखं चिन्ह असलं तर मास्तर मला बेरीज करायची. मग आता समजा 4 गुणिला 5 गुणिला 3, तर बाबा याची बेरीज कशी करशील, गुणाकार आहे ना, याची बेरीज नाही करता येणार, गुणाकार सारखं चिन्ह असलं मग काय झालं. पण हा गुणाकार आहे, याचा इथं काही रोल नाही, म्हणजे विनाकारण डोक्यात काहीच्या काही गोष्टी उद्याच्या नाही, इथं गुणाकार होईल, इथं कशाला बेरीज होईल. लक्षात, ही बेरीज होण्याचा काही प्रश्न येत नाही. अरे बाबा राजा, म्हणजे मी अजून 1-2 एक्झाम्पल देतो, लक्ष दे की -15 -40 -110 -1000 100, ठीक आहे, -5. हे सर्वच्या सर्व चिन्ह कसे येतं समान येतं. हे मायनस आहे, हे मायनस आहे, हे मायनस आहे, हे मायनस आहे, हे मायनस आहे. म्हणजे मायनसमध्ये जर असेल तर त्या सर्वाची काय करायची राजांनो बेरीज करायची, काय करायची बेरीज. पहा आता 15 5 20, 20 आणि 100 120, 120 आणि 110 किती झाले 230, 230 आणि 40 किती झाले 270, किती झाले 270, 200 किती झाले 70. बघ भावा 15 20 60, 60 आणि 10 किती 70, म्हणजे 270 यायची बेरीज आली, 270 याची काय आली बेरीज आली. पण 270 बेरीज आली, पण सर्वात मोठी संख्या 110 आहे आणि तिचं चिन्ह मायनस आहे, त्याच्यामुळं याचं उत्तर काय आलं -270. याचं उत्तर काय आलं -270, याचं उत्तर काय आलं -270. सांगायचा अर्थ एकच आहे की सारखे चिन्ह जर आले तर याची काय करायची बेरीज, याची काय करायची बेरीज, आणि मोठ्या संख्येचं काय द्यायचं चिन्ह द्यायचं, मोठ्या संख्येचं काय द्यायचं चिन्ह द्यायचं. ठीक आहे, मी 1-2 एक्झाम्पल लिहितो आणि तू स्वतः प्रॅक्टिस कर, किंवा मी एक्सप्लेन नंतर करत काही गरज नाही वाटत मला, तू स्वतः प्रॅक्टिस कर. म्हणजे कधी जर समजा आता मी 1-2 एक्झाम्पल लिहित होतो, -20 -30 -40 -15 बरोबर किती. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल -78 -10 -48 -30 बरोबर किती. ठीक आहे, तिसरं एक्झाम्पल -25 -10 -13 -17 बरोबर किती. चौथं एक्झाम्पल -48 -52 -30 -40 बरोबर किती. ठीक आहे, पाचवं एक्झाम्पल -110 -125 -310 -45 बरोबर किती, बरोबर किती. ठीक आहे, परत इकडे एक्झाम्पल लिहितो, सहावं एक्झाम्पल. ठीक आहे, -48 -38 -42 -62 बरोबर किती. ठीक आहे, 7 एक्झाम्पल -70 -10 -40 -20 बरोबर किती. ठीक आहे, परत -80 -10 -30 बरोबर किती. 9 एक्झाम्पल -40 -115 -128 बरोबर किती. 10वं एक्झाम्पल -40 -20 -30 -15 -18 बरोबर किती. हे सर्वच्या सर्व एक्झाम्पल तू स्वतः एकदम प्रॅक्टिस करून सोडव. आता बघ याच्यामध्ये काही जण म्हणतील सर पॉईंटचे बी येतात, तर पॉईंटचे जे येतील तर त्या पॉईंटबद्दल आपण काय करू नंतर करू. ठीक आहे, पॉईंटचा जो विषय आहे तो पॉईंटचा विषय आपण काय घेऊ नंतर घेऊ राजांनो, पॉईंटचा विषय काय घेऊ आपण नंतर घेऊ. तर पॉईंटबद्दल टेन्शन घ्यायचं अजिबात नाही, पॉईंटचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तर आपण पॉईंटचं नंतर बघू. तर पॉईंटचं लोड घेऊ नको, पॉईंटची बेरीज म्हणजे सपोज एक्झाम्पल कसं द्यायचं चालू असतं सर, मग 0.5
-0.5 आणि -0.25 आलं तर मग काय करायचं? आपण याच्याबद्दल जेव्हा दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार शिकेल त्यावेळेस तुझे टोटली डाऊट क्लिअर होतील. टोटली डाऊट काय होतील ते क्लिअर होतील. त्याच्यामुळे तू सध्याच्या कंडिशनला लोड घेऊ नको. परीक्षेत ह्या गोष्टी येत नाहीत, पण याच्याशिवाय परीक्षा पुढे जाता येत नाही. हे झालं बेरजेबद्दल. तर बेरजेबद्दल काय बोललो होतो आपण राजा बघ, की सारखे चिन्ह असतील तर बेरीज करणे व मोठ्या संख्येचे चिन्ह देणे. सारखे चिन्ह असतील तर बेरीज करणे व मोठ्या संख्येचे चिन्ह देणे. मोठ्या संख्येचे चिन्ह देणे हे आपलं पहिलं टार्गेट आहे. काय केलं आपण? पहिले बेरीज केली राजांनो. काय केली? बेरीज. तर आता आपण जाऊ राजा, आपण जाऊ समोर आता. तर आपण आता ही झाली बेरीज. आता मी बोलतो वजाबाकीबद्दल. कशाबद्दल बोलतो? वजाबाकीबद्दल. बघ आता वजाबाकीबद्दल बोलतो मी. कशाबद्दल बोलतो? वजाबाकी. काय बोलतो? वजाबाकी. तर कधी बी एक गोष्ट लक्षात ठेव, बऱ्याच जणांना माहीत नसेल. तर वजाबाकी करताना एक गोष्ट लक्षात ठेव, वजाबाकी होते कधी? बघ आता, जर विरुद्ध चिन्ह विरुद्ध चिन्ह विरुद्ध चिन्ह असतील तर वजाबाकी करणे व मोठ्या संख्येचे चिन्ह देणे. बघ आता विरुद्ध चिन्ह म्हणजे कसं? एक प्लस आहे आणि काय मायनस आहे, याला माहिती विरुद्ध चिन्ह. काय म्हणलं मी? एक प्लस आहे आणि काय मायनस आहे, याला माहिती विरुद्ध चिन्ह. एक प्लस आणि एक मायनस म्हणजे याचा अर्थ कसं? चिन्ह विरुद्ध आहे. आता वजाबाकी करतो कशी आपण राजा? काय जणाला वजाबाकी बी माहीत नाही. आता बघ राजा, समजा वजाबाकी करताना काय करतो? कधी बी एक गोष्ट लक्षात ठेव, वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली जाते, त्याला म्हणतात वजाबाकी. वजाबाकी करताना कधी बी मोठ्या संख्येतून लहान संख्या काय केली जाते? वजा केली जाते, त्याला म्हणतात वजाबाकी. लहान संख्येतून मोठी संख्या कधीच वजा केली जात नाही. अगोदरच्या याच्यामध्ये बेरीज जेव्हा शिकलो आपण तेव्हा सारख्या चिन्हाची काय केली ती? बेरीज. इथं काय? विरुद्ध चिन्हाची वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. दोन्ही कंडिशनमध्ये मोठ्याच संख्येचे चिन्ह दिले आपण. दोन्ही कंडिशनमध्ये मोठ्याच संख्येचे चिन्ह दिले आपण. राईट? ओके. पहा आता लक्ष दे भावा, सोपं आहे. वजाबाकी करतो कधी? आता बघ लक्ष दे, मी एकदम सोप्या एक्झाम्पलपासून सुरुवात करतो. मी लिहिलं इथं 215 वजा 215 वजा 100. सोपं एक्झाम्पल. 215 वजा 100. 215 हा कसा आहे? प्लस आहे. याच्या अगोदर काहीच नाही, याचा अर्थ काय? प्लस आहे. इथं काय? मायनस आहे. मग एक प्लस आहे आणि काय? मायनस आहे. एक प्लस आहे आणि काय? मायनस आहे. एक प्लस आणि एक जर मायनस असेल तर त्या दोघांची काय करायची? वजाबाकी. म्हणजे 215 मधून 100 गेले तर राहिले किती? 115. राहिले किती? 115. पण मोठ्या संख्येचं काय द्यायचं? चिन्ह. तर मोठी संख्या कोणती येतं? 215. याचं चिन्ह कोणतं आहे? प्लस. तर प्लस द्यायची गरज नसते, ते ऑटोमॅटिक इनबिल्ट असते. ते सांगायची गरज नाही, म्हणजे तिथं ऑटोमॅटिक काय येईल? प्लस येईल. हेच एक्झाम्पल जर भावांनो असं असतं, कसं की 100 जाऊ दिलेले 110 110 वजा 215 110 वजा 215 110 वजा 215 असं जर असतं तर याची वजाबाकी होईल. काऊन? कारण एक मायनस आहे एक प्लस आहे. 110ला प्लस आहे आणि एक 215ला काय? मायनस आहे. मग एक प्लस आणि एक मायनस जर असेल तर त्याची काय करतो आपण? वजाबाकी. मग आताच बोललो होतो मी, वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायला लागते. आता इथं मोठी संख्या कोणती? 215. मग 215 मधून 110 गेले, 215 मधून 110 गेले तर भावांनो उरले किती? 105. उरले किती? 105. उरले किती? 105. वजाबाकी केली, उरले किती? 105. पण आपलं ठरलेलं काय? मोठ्या संख्येचं चिन्ह देणे. मग मोठी संख्या कोणती? 215. 215 चिन्ह कोणते? मायनस. म्हणजे याचा अर्थ -105. याचा अर्थ किती झाला? -105. याचा अर्थ सरळ सरळ झाला. याचा अर्थ झाला -105. याचा अर्थ काय झाला? -105. म्हणजे याचं उत्तर किती आलं? -105. नेक्स्ट एक्झाम्पल सांगतो तुला भावा. बाय आता लक्ष दे, काय काय जण सारे साध्या गोष्टी करत नाहीत. -140 अधिक जर समजा 90 आलं तर बरेच जण काय करतात? अगोदर वजाबाकी करतात. अगोदर काय करतात? वजाबाकी आणि नंतर मायनस चिन्ह देऊन टाकून मोकळे होतात. म्हणजे याची बेरीज करतात. सॉरी, याची काय करतात? अगोदर बेरीज करतात. म्हणजे बेरीज किती करतात? 140 अधिक 90 किती करतात? डायरेक्ट लगे 230 लागतात. डायरेक्ट काय करतात? 230. 230 मायनस लिहितात. भावा असं नाही आहे. असं आहे का? नाही. म्हणजे काही जण काय करतात? या दोघांची पहिली बेरीज करतात आणि नंतर काय करतात? मायनसच्या चिन्हातून मोकळे होतात. तसं नाही. एक मायनस आहे एक प्लस आहे. या दोघांची जर बेरीज केली, वजाबाकी 140 मधून 90 गेले. 140 मधून किती गेले? 90. तर उरले किती? 50. उरले किती? 50. मग 50 उरले. 50 उरले. वजाबाकी आली किती? 50. वजाबाकी किती आली? 50. मग 50 वजाबाकी आली. या दोघांपैकी मोठी संख्या कोणती? 140.
या 140चं चिन्ह कोणते मायनस, म्हणजे याचा अर्थ -50 की त्याला -50 येण्यामागचं कारण काय, -140 आहे, कारण मोठी संख्या मायनसमध्ये असल्या कारणामुळं याचं चिन्ह काय येईल, मायनस येईल. काय येईल, मायनस, म्हणजे हे की झालं -50 की झालं -50. नेक्स्ट एक्झाम्पल घेतो भावा. पहा आता, जर समजा -240 अधिक 300 अधिक किती 300 अधिक किती 300. आता याच्यामध्ये एक मायनस आहे एक प्लस आहे, म्हणजे चिन्ह कसे विरुद्ध आहे, चिन्ह कसे विरुद्ध. मग आता हे मायनसवाला हा प्लसवाला आहे. चिन्ह जर विरुद्ध असतील तर काय करायची, वजाबाकी. चिन्ह विरुद्ध असतील तर वजाबाकी करणे व मोठ्या संख्येचे चिन्ह देणे, मोठ्या संख्येचे चिन्ह देणे. मग आता बघ भावा, 300 मधून 240 गेले, कारण 240 मधून 300 नाही, 300 मधून 240 गेले, उरले किती 60, उरले किती 60, उरले किती 60. मग 60 उरले, पण मोठी संख्या कोणती 300. मग 300चं चिन्ह कोणतं आहे, इथं प्लस आहे, कोणतं आहे प्लस आहे, म्हणजे याचा अर्थ इथं प्लस द्यायची गरज नाही, म्हणजे याची वजाबाकी किती आली 60 आली, वजाबाकी किती आली 60 आली, वजाबाकी किती आली 60 आली. हे एक्झाम्पल असं आहे रे राजांनो, हे असं आहे 300 वजा 240, 300 वजा 240, हे असं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, फक्त मांडताना मी उलटं मांडलं, मांडताना काय केलं मी उलटं मांडलं, त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्षात देणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता बघ भावा, मी एक एक्झाम्पल अजून नेक्स्ट एक्झाम्पल देतो तुझ्यासाठी, लक्ष दे. -98 अधिक 110, -98 अधिक 110. आता याच्यामध्ये पण मोठी संख्या कोणती 110. मग 110 मधून गेले किती 98 गेले, गेले किती 98. तर राहिले किती भावा, तर राहिले किती बघ, लक्ष दे. -98 मधून 110 तर जाणार नाही, मग 110 मधून 98 गेले, उरले किती 12, उरले किती 12, 12 उरले, पण कसे प्लस, कारण काय मोठी संख्या कोणती 110 आहे, कोणती 110. दोन गोष्टी क्लिअर केल्या मी. सारखे चिन्ह असले तर बेरीज करणे, मोठ्या संख्येत चिन्ह देणे, आणि विरुद्ध चिन्ह असले तर काय करणे, वजाबाकी करणे आणि मोठ्या संख्येचे चिन्ह देणे. दोन्ही कंडिशनमध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह देणे. गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे, गोष्टी काय पाहिजे, एकदम क्लिअर व्हायला पाहिजे. मी काय करतो राजा, तुला 1-2 एक्झाम्पल देतो मगाच्यासारखे, तू स्वतः एक्झाम्पल कर हे आरामात लगे. एक्झाम्पल नंबर 1, ठीक आहे. -48 अधिक 95, ठीक आहे, बरोबर किती. परत दुसरं एक्झाम्पल काय, -40 अधिक 99 बरोबर किती. तिसरं एक्झाम्पल 98 वजा 115 बरोबर किती. चौथं एक्झाम्पल 115 वजा 200 बरोबर किती. पाचवं एक्झाम्पल -525 अधिक 148 बरोबर किती. सहावं एक्झाम्पल -425 वजा अधिक 628 बरोबर किती, बरोबर किती. ठीक आहे, काय म्हणतो मी. सातवं एक्झाम्पल 148 वजा 228 बरोबर किती. आठवं एक्झाम्पल 986 वजा 1032 बरोबर किती. ठीक आहे, नववं एक्झाम्पल 545 वजा 898 बरोबर किती. ठीक आहे, 10वं एक्झाम्पल -999 वजा अधिक 1028 बरोबर किती, बरोबर किती. असेच एक्झाम्पल आपल्याला पॉईंटमध्ये येत असतात, तर पॉईंटमध्ये जेव्हा येतील तेव्हा पॉईंटबद्दल मी बोलणार आहे, पॉईंटबद्दल मी बोलणार आहे, त्याच्यामुळे चिंता करायची नाही. फक्त हे बेसिक गोष्टी कळणं गरजेचं आहे. दोन गोष्टी क्लिअर केल्या. सारख्या चिन्हाची काय करणे, बेरीज करणे. बघ, दोन गोष्टी कोणत्या केल्या क्लिअर आपण. बेरीज कधी करायची, सारख्या चिन्हाची बेरीज करणे व मोठ्या संख्येचं चिन्ह देणे. ठीक आहे, दुसरी गोष्ट काय केली आपण क्लिअर, की जर विरुद्ध चिन्ह असतील तर वजाबाकी करणे, पण कोणत्या संख्येचं चिन्ह देणं, मोठ्या संख्येचं चिन्ह देणे, मोठ्या संख्येचं चिन्ह देणे. आता बघ भावा, या दोघांचं मिक्स एक्झाम्पल येते कधी कधी, म्हणजे काही प्लसवाले असतात, काही मायनसवाले असतात, काही प्लसवाले असतात, काही मायनसवाले असतात. मग असं जर एक्झाम्पल आलं तर दोन्ही नियम आपण आता एकत्र करू. पहा, आता एक्झाम्पल घेतो मी कसं येते बघ. आता बेरीज आणि वजाबाकीचं मिक्स एक्झाम्पल येते, अलग लक्षात. हे जे सांगायला हे परीक्षेत काहीच येत नाही, पण याचं भरपूर काम आहे, कारण याच्याशिवाय तुला कॅल्क्युलेशनमध्ये कॅल्क्युलेशन तुला समजणार नाही, मला तुला जागजागावर काही अडचण येईल, जागजागावर काही तुला अडचण येईल. पहा आता भावा, मी काय सांगतो लक्ष दे, की मला म्हणणं काय ते एकदम सोपं आहे. -40 अधिक 50 आणि वजा 30 आहे, वजा काय 30 आहे, वजा काय 30 आहे. मी बोललो काय होतो, की सारख्या चिन्हाची काय करणे. बघ काय म्हणलो मी, -40 अधिक 50 वजा 30.
सारख्या चिन्हाची काय करणे, बेरीज करणे. सारख्या चिन्हाची काय करणे, बेरीज करणे. सारख्या चिन्हाची बेरीज म्हणजे सारखं चिन्ह आहे कोणतं याच्यात, याच्यात 40 मायनस आहे आणि 30 काय मायनस आहे, पहिलाच पॉईंट. मग 40 आणि 30ची जर बेरीज केली तर 40 आणि 30ची बेरीज किती येते, 70. पण 70 कशी भावा, हे बघ या 50चा काही रोल आहे का, अजिबात नाही. आपण वर्कआउट केलं कोणावर, 40वर आणि 30वर आपण वर्कआउट केलं. मग 40 आणि 30ची बेरीज किती येते, 70. मग या 40चं चिन्ह कोणतं आहे, मोठी संख्या आहे. 40 आणि 30 बद्दल बोल, 50चा इथं रोल नाही. 50 सोबत आपण सध्या काही धक्का लावलेला नाहीत. काही जण म्हणतील सर 50चं चिन्ह प्लस आहे, नाही, 50चा इथं कवडीचाही संबंध नाही. आपण काय करायला लागलो, मायनस हा 40 वाला आहे म्हणजे -70 आणि हा काय झाला 50 प्लस, काय झाला 50 प्लस. आता नियम नंबर 2 आला याच्यात की विरुद्ध चिन्ह असले तर काय करायची, वजाबाकी. म्हणजे हा -70 आहे आणि हा +50 आहे. मग 70मधून 50 गेले भावा, तर 70मधून 50 जर गेले तर उरले किती, 20. किती उरले, 20. पण 20 कसे मायनस का, कारण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस आहे. मोठ्या संख्येचे चिन्ह कसं आहे, मायनस आहे. म्हणजे याचं उत्तर किती आलं, -20. उत्तर किती आलं, -20. तर बघ बाबा, मी एक नेक्स्ट एक्झाम्पल सांगतो समजून तुला अजून एकदम शांततेनं बघ. 125 वजा 98 वजा 112 बरोबर किती. मग आता मला तू सांग, सारखे चिन्ह कोणते, 98वाला मायनस आहे आणि 112वाला पण काय मायनस आहे. मग राजांनो आपण काय करायचं, कधी बी एक गोष्ट लक्षात ठेव, आपण काय करणार की मला सांग तू भावा, या दोघाची पहिले बेरीज कर. या दोघाची पहिले काय कर, बेरीज कर. का बरं, कारण सारखं चिन्ह आहे तर बेरीज करणं गरजेचं आहे. सारखं चिन्ह आहे तर बेरीज करणं गरजेचं आहे. मग आपण बेरीज करणार, राईट. तर आपल्याला जर बेरीज करायची असेल तर या 98 आणि 112, 98 आणि 112 म्हणजे या दोघाची बेरीज येईल राजांनो. या दोघाची बेरीज किती येईल, 210 येईल. किती येईल, 210. एवढं बी नादान कोणी नाही की बेरीज पण येणार नाही, एवढं तरी येणं गरजेचं आहे. फक्त चिन्हाचा मी बदल वापर कसा करायचा ते बोलायला लागलो. मग आता हे 125 आहे आणि या दोघाची बेरीज झाली 210. पण 210 कशी मायनस, का बरं रे, कारण हे दोघाचे चिन्ह कसे समान आहे. दोघाचे चिन्ह कसे समान आहे, समान चिन्ह असतील तर काय करणे, बेरीज आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणे. या 125चा इथं चारण्याचा रोल नाही. आपण वर्कआउट केलं 98 आणि 112वर तर -210. मग 210मधून किती गेले, 125. तर राजांनो 210 वजा 125, 210 वजा 125. तर वजाबाकी करून दाखवतो नसेल तर हे बघ, 10तून 5 गेले किती राहिले, 5. इथं झाला 3, इथे किती झाला 3. परत या इथं घेतला 2, इथं झाला 11. 11तून 3 गेले किती राहिले, 8. किती राहिले, 8. म्हणजे किती आली वजाबाकी, 85. किती आली, 85. वजाबाकी किती आली, 85. वजाबाकी 85 आली. पण वजाबाकी 85 कशी राजा, मायनस. का बरं भावा, कारण मोठी संख्या आहे 210 म्हणजे -85. किती आलं, -85. किती आलं, -85. परत बघ, मी काय म्हणतो, एक्झाम्पल देतो तुला आरामात लगे. बघ आता काय म्हणते, -25 अधिक 35 -40 अधिक 45 अधिक काय 45. आता याच्यामध्ये काय आहे की 2 मायनसवाले आणि 2 प्लसवाले सारख्या चिन्हाची बेरीज टकाटक लगे, लोड घ्यायचा अजिबात नाही. हे बघ, हा -25 आहे, हा पण -40 आहे. या दोघांची काय बेरीज, कारण चिन्ह कशी याची समान आहे. समान चिन्ह बेरीज, समान चिन्ह बेरीज. मग समान चिन्हाची जर बेरीज करायची असेल राजा तर -25 आणि -40 या दोघांची बेरीज किती येते, 25 आणि 40 झाली 65. किती झाली, 65. पण 65 कशावर भावा, मायनस. का बरं, कारण सारखे चिन्ह आहे. सारखे चिन्ह असतील तर काय करायची, बेरीज. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह, याच्यामध्ये मोठी संख्या 40 आहे तर 40चे चिन्ह कोणतं, मायनस. म्हणून हे झालं -65. काय झालं, -65. हे झालं -65. हे झालं -65. आता हे बी प्लस आहे आणि हा बी प्लस आहे. मग या दोघांची बेरीज किती, 45 आणि 35 किती झाले, 80. किती झाले, 80. पण 80 कसे भावांनो, प्लस. का रे बाबा, कारण हे बी प्लस आहे, हे बी प्लस आहे, काय लोड घ्यायचं काही काम नाही. मग प्लस पण आले 80. प्लस किती आले, 80. मग 80तून 65 गेले तर 80तून, कारण एक मायनस आहे एक प्लस आहे, तर 80तून 65 गेले, राहिले किती, 15. मोठी संख्या कोणती, 80. तर इथं +15 लिहायची गरज नाही, कारण ते +15 ऑटोमॅटिकली तिथं राहतात. ऑटोमॅटिकली तिथं राहतात. ठीक आहे, ऑटोमॅटिकली तिथं राहतात, त्याच्यामुळे ती प्लस लिहायची काही गरज अजिबात नाही. असो, पण आता मी म्हणतो नेक्स्ट एक्झाम्पल, लक्ष दे भावा. काय करतो मी, इथं लिहिले समजा 70 वजा 80 वजा 90 अधिक समजा घेतले मी किती, सपोज घेतले अधिक 80. किती घेतले, 80. किती घेतले, 80. हे पहिले बेसिकनं सांगतो कसं करायचं आणि मग डायरेक्ट मी वर्कआउट कसं करायचं ते बी बोलतो. ठीक आहे, पहिले बेसिकनं सांगतो कसं करायचं आणि मग तुला डायरेक्ट सांगतो कसं काटाकाटी करायची. पाहता, सारखे चिन्हवाली गंग कोणती, ही आहे. हे दोघंजण मायनस आहेत आणि हे दोघंजण इथं.
या दोघांची 70 आणि 80ची बेरीज जर केली तर 150 येते. किती येते की 150, कारण हा बी प्लस आहे हा बी प्लस आहे म्हणजे प्लसच येणार. ओके, बघ भावा, हा मायनस आहे हा बी मायनस आहे, या दोघांची बेरीज केली 80 ना 80 160 आणि वरचे 10 170. पण 170 कसे राजांनो, 170 कसे येतील मायनस का बरं, मोठ्या संख्येचे चिन्ह कसं आहे मायनस, याच्यामध्ये 90 आहे मोठा. मग आता बघ राजा, 170मधून 150 गेले, किती उरले 20, किती उरले 20, पण 20 कसे मायनस, 20 कसे मायनस, 20 कसे मायनस, 20 कसे मायनस, म्हणजे याचं उत्तर आलं -20. किती आलं -20. आता काही जण म्हणतील मास्तर काय सोबत सोबत शिकवायला, बाबा मला हे जे शिकवा लागलो खरंच ज्याला काही येत नाही त्याच्यासाठी हे व्हिडिओ येतं. हे डायरेक्ट मी डायरेक्ट तोंडी सांगू शकतो, पण तसं मजा नाही. खरंच जी आपले कार्यकर्ते शाळेमध्ये बिचाऱ्याने काहीच केलं नाही, पण आता त्यांची करण्याची इच्छा आहे, त्यांना कळूनच चुकलं की अभ्यास केल्याशिवाय गत्यंतर नाही, हे त्याच्यासाठी भावा. अलग लक्षात, जे समजा ज्याला सगळ्या गोष्टी टकाटक आहेत त्यासाठी नाहीच आहे हे जे आहे बेसिक एकदम, ज्यानं शाळेमध्ये काहीच केलं नाही, म्हणजे हे त्याच्यासाठी की राजांना त्या माहीतच नाही बेरीज कधी करायची वजीबाग कधी करायची, त्यासाठी हे बा. आता ते डायरेक्ट वर्कआउट कसं करतो, हा बघ, हा मायनसवाला 80 आहे आणि हा प्लसवाला 80 आहे. मग हा मायनस हा प्लस आहे, विरुद्ध चिन्ह आहे, म्हणजे 80तून 80 गेले की राहिला 0, असंही डायरेक्ट काटाकाटी करता येते. म्हणजे 80तून 80 गेला की राहिला 0, हा मायनस हा प्लस आहे, डायरेक्ट कटाकाटी केली 0. आता हा 70 प्लस आहे 90 मायनस आहे, मग चिन्ह विरुद्ध आहे, 90मधून 70 गेले किती उरले 20, पण मोठी संख्या कोणती आहे 90, तर -20, -20, म्हणजे असंही वर्कआउट करता येते, असंही वर्कआउट करता येते. ओके, असंही वर्कआउट करता येते. म्हणजे बघ 80 कटले डायरेक्ट 0, 90मधून 70 गेला किती उरले 20, किती उरले 20, असंही वर्कआउट आपल्याला करता येते. बघ आता मी नेक्स्ट पीडीएफ घेतो, पीपीटी आपले काय घेतो स्लाईड घेतो, पाहा. म्हणजे मी अजून तुला सांगतो, बघ राजा, समजा मायनस 125, ठीक आहे, अधिक 135, ठीक आहे, अधिक 175 आणि वजा समजा 175 घेतले, वजा 175. आता वास्तविकतेमध्ये इथं आहे काय, हे बघ, आता आपण सारख्या चिन्हाची पहिले सांगतो बेरीज करायची, मग सांगतो डायरेक्ट कसं उडवायचं याला. ठीक आहे, पहा आता सारखं कोणतं, हे -175 सारखं आहे आणि 125 सारखं आहे. 125 आणि 175 या दोघांची बेरीज 25 तिकडे दे, त्याला 200, 200 ने 100 किती झाले 300. 300 बेरीज आली, पण बेरीज कशी राजा मायनस, याच्या मागचं कारण काय, हा बी मायनस आहे हा बी मायनस आहे. आता या दोघांची बेरीज जर केली 135 अधिक 175 काय होईल, 0 हातचाला 1, 7 3 10 1 1100 1 हातचाला 1 1 1 2 1 3 310. पण 310 कसे राजा प्लस, कारण काय हे दोघं बी प्लस येतं. मग आता हे मायनस आहे आणि हा प्लस आहे, मग 310मधून 300 गेले उरले किती 10, पण 10 कसे प्लस का, कारण मोठी संख्या कशी आहे प्लस आहे, मोठी संख्या कशी प्लस आहे, म्हणून उत्तर किती आले याचं 10. पण हीच गोष्टी डायरेक्ट जर वर्कआउट करायचं मला तरी येते. पहा आता मी ते जास्त म्हणजे असं काय होईल, थोडं फाडतोड केल्यासारखं होईल, त्याच्यामुळे हेच एक्झाम्पल मी खाली लिहितो. मायनस 125 अधिक 135 अधिक 175 वजा 175 वजा 175 वजा 175 वजा 175. मग आता बघ भावा, तर डायरेक्ट करता येते ना, हे 175 कटले, 175 कटले, कारण हा प्लस आहे हा मायनस आहे, कटलं डायरेक्ट. मग आता या 135 प्लस आहे 125 काय मायनस आहे, मग 135मधून 125 गेले राहिले किती 10, पण 10 कशी प्लस, कारण मोठी संख्या कशी प्लस, म्हणजे असंही डायरेक्ट करता येते, असंही डायरेक्ट करता येते. आणि असंच करायचं असते, पण तू एकदम नवीन असल्या कारणामुळं तुला समजायला थोडा वेळ लागते, तर त्याच्या कारणामुळं मी तुला आरामात सगळ्या गोष्टी क्लिअर करत चाललो. कारण ही बॅचेस एकदम कशी एक बॅचेस, या बॅचमधले व्हिडिओज कसे राहणार एकदम बेसिक, एकदम काय असतील बेसिक, जे की बाबा ज्यांना शाळेमध्ये काहीच केलं नाही, नुसती खिचडी खाऊन हिंडला गडी, ठीक आहे, दुपारी मोवळं झाडा गेला, बरोबर आहे, तुरीच्या शेंगा आणल्या मास्तरला, मास्तर खुश तू खुश, मास्तरनं मरणाचे मार्क दिले, ही वास्तविकता, हिच्यात काही चुकीचं नाही आहे, ही ओरिजिनॅलिटी. मस्त टकाटक ते पास तू पास, काय टेन्शन घ्यायचं काम नाही, मास्तर खुश तू खुश, ठीक आहे. आता मायबापा तरी बिचारे आपले शेतकरी होते, ते कुठून लक्ष देणार आहेत, त्याच्यामुळे त्याने बी त्याचं लक्ष दिलं नाही. पण तुला आता समजलं तर आता करणं गरजेचं आहे, कारण शेजारचा नोकरी लागला तर आपल्या जर घरचे दलिंद्र दूर करायचे असेल तर नोकरीशिवाय पर्याय अजिबात नाही असो. मग आता हेच एक्झाम्पल जर समजा मी एखादं असं घेतलं की बघ भावा, -120 अधिक 140 वजा 108 वजा 135 अधिक 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 काय म्हणतो मी 120 अधिक 120 वजा 140 वजा 140. मग आता डायरेक्ट सांगतो, आता जास्त डोकं लावत नाही, डायरेक्ट बोलतो. पहा आता, हा -120 आहे, हा +120 आहे, म्हणजे प्लस हा मायनस, चिन्ह विरुद्ध, 120 कटला, 120 कटला, हा +140 आणि हा -140, 140 कटला, कारण काय
चिन्ह विरुद्ध आहे, चिन्ह काय विरुद्ध आहे, विरुद्ध चिन्ह असेल तर वजाबाकी करणे. मग 140 मधून 140 गेला, किती उरला 0. मग आता इथं राहिले किती -135. डायरेक्ट याचं उत्तर येईल -135. विनाकारण कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, डायरेक्ट वर्कआउट असं करता येते, डायरेक्ट वर्कआउट असं करता येते. बघ सारखे चिन्ह असले तर बेरीज आणि विरुद्ध चिन्ह असले तर काय करायची वजाबाकी, विरुद्ध चिन्ह असले तर काय करायची वजाबाकी, विरुद्ध चिन्ह असले तर काय करायची वजाबाकी, विरुद्ध चिन्ह असले तर काय करायची वजाबाकी. ठीक आहे. मग आता मला सांगायचं उत्तर किती आलं -135. उत्तर किती आलं -135, -135. ओके डन. तुम्ही याच्यावर आता दोन विचार बघ, म्हणजे सारखं चिन्ह असले तर बेरीज मोठ्या संख्येचे चिन्ह, विरुद्ध चिन्ह असले तर काय करायची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. तर आता मी याच्यावर काय करणार आहे भावा, तर याच्यावर मी आता तुला 10 ते 15 एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी देतो, तू त्याची प्रॅक्टिस कर आणि हे व्हिडिओ वारंवार बघ, येत नसतील तर आलं लक्षात, वारंवार बघत राह, म्हणजे तुला येऊन जायला अडचण येणार नाही. नाही तर मी अजून एक काम करतो, याचे अजून भरपूर क्वेश्चन जेवढे मला तयार करता येईल तेवढे क्वेश्चन तयार करतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर हे काय करतो याची PDF टाकून देतो, म्हणजे तुला लोड घ्यायचं काही काम नाही, तू प्रॅक्टिस करत राहा. ओके बघा आता, तर भावा मी एक्झाम्पल देतो तुला प्रॅक्टिस करण्यासाठी मिक्समध्ये. -20 + 10 -17 - 25 बरोबर किती, राईट, बरोबर किती. परत 2 नंबर -45 - 98 + 98 आणि -30 बरोबर किती. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल -145 + 165 - 175 + 165 - 175. ठीक आहे, बरोबर किती. बेरीज करत बस, वजाबाकी करत बस, पाहत बस तू काय करायचं. ठीक आहे. परत चौथा क्वेश्चन -98 + 45 - 65 + 65 बरोबर किती, राईट. 5 नंबर -115 + 225 + 198 - 198 बरोबर किती. ठीक आहे. 6 नंबर -330 + 140 - 440 + 130 बरोबर किती, राईट. 7 नंबर -142 + 158, ठीक आहे, +158, ठीक आहे, -145 + 198 - 298 बरोबर किती. ठीक आहे. 8 नंबर लक्ष दे, -145 + 165 - 125 + 140 + 125 बरोबर किती, बरोबर किती. ठीक आहे. परत 9 -40 - 20 + 30 - 10 + 15 बरोबर किती. ठीक आहे. 10 नंबर -98 - 198 + 140 - 125 बरोबर किती. बघ 11 नंबर -11 - +22 -33 +44 आणि -55 बरोबर किती. ठीक आहे. 12 नंबर -122 + 140 - 160 + 170 बरोबर किती. 53 नंबर -40 -20 -30 +40 बरोबर किती. ठीक आहे. 14 नंबर -100 + 198 - 298 + 145 बरोबर किती. 15 नंबर -30 -20 -30 आणि +90 बरोबर किती, बरोबर किती, बरोबर किती. हे सर्वच्या सर्व एक्झाम्पल तू याची प्रॅक्टिस कर. सारखे चिन्ह असले तर बेरीज कर आणि विरुद्ध चिन्ह असले तर काय कर वजाबाकी कर आणि नंतर पुन्हा त्याची काय कर जे असेल ते करायचं. ठीक आहे. बेरीज असेल बेरीज आणि वजाबाकी असेल तर वजाबाकी. ह्या सर्वच्या सर्व गोष्टी तू काय कर एकदम आरामात शांततेने कर. मी 1-2 एक्झाम्पल अजून घेऊन एक्सप्लेन करतो तुला. बघ भावा, समजा -20 -30 -40 -30 - 45 असं जर असेल. आता बघ याच्यामध्ये काय फक्त एकच गोष्ट प्लसमध्ये, बाकीच्या सर्वच्या सर्व गोष्टी मायनसमध्ये, म्हणजे सर्वाचे चिन्ह समान आहे. म्हणजे हा मायनस आहे, हा मायनस आहे, हा मायनस आहे, हा मायनस. या सर्वांची बेरीज होईल. 20 आणि 30 किती 50, 50 आणि 30 किती 80, 80 आणि 45 किती झालं 125, 125. मग आता बघ भावा, हे बी मायनस आहे, हे बी मायनस आहे, हे बी मायनस आहे आणि हे बी मायनस आहे. या सर्वांची बेरीज झाली -125 अधिक किती 40. मग आता 125 मधून 40 गेला तर किती राहिले भावा 85. पाहिजे ना, 125 मधून किती गेले 40, किती गेले 40. इथे घेतला 5,
12तून 8 गेले, 4 गेले, 8 राहिले, म्हणजे किती झालं 85. पण 85 कशी आहे मायनस का बरं, कारण मोठी संख्या काय मायनस आहे, मोठी संख्या काय मायनस आहे. किंवा जर कोणाला वाटलं हे असं सर केलं तर चालणार नाही का, एक्झाम्पल देऊन सांगतो, -30 -20 अधिक 50 वजा 40 आणि वजा 20 असं जर असेल तर असंही करता ते बघ ना, हे दोघं जण मायनसमध्ये 50 होतील, कारण दोघा चिन्ह कसं सारखं आहे, आणि हा +50, हे 50 कटले म्हणजे काय झालं 0, हे प्लस आहे हे मायनस आहे कटलं, कारण दोघांची मी बेरीज केली तर किती झाली 50 कशी मायनस, पण 50मधून 50 गेले 0. आता हे दोनच उरले, या दोघांचं चिन्ह सारखं आहे -40 आणि -20, तर या दोघांची काय करशील बेरीज, तर बेरीज आली 60, पण कशी -60, कशी आली -60. ह्या गोष्टी आरामात शांततेनं करणे आणि परत त्याच्यावर काय करणे प्रॅक्टिस करणे. हेच एक्झाम्पल राजा आपण बोडोमासमध्ये घेणार आहे, म्हणजे कसं असते 0.3 वजा 0.4 वजा 0.5 गुणिला 0.3 अशा प्रकारचे एक्झाम्पल परीक्षेत आजकाल येतात. तर याच्यावर आपण नंतर कुठे बोलणार आहे, बोडोमासमध्ये बोलणार आहे. कशामध्ये बोलणार आहे, बोडोमास. किंवा मी अजून तुला सांगेल क्लिअर कट, मला जेवढं घेता येईल राजा तेवढं बेसिक घेणार आहे, म्हणजे तो काहीच राहणार नाही, सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे एकदम क्लिअर कट करणार आहे. काय करणार आहे, एकदम क्लिअर कट करणार आहे, त्याच्यामुळे चारण्याचंही टेन्शन घ्यायचं अजिबात नाही, सगळ्या गोष्टी एकदम टकाटक होतील. ओके ठीक आहे. पहा आता ह्या ज्या गोष्टी झाल्या ह्या कशाबद्दल झाल्या, बेरीज आणि वजाबाकीबद्दल. बेरीज आणि वजाबाकीबद्दल म्हणजे बा चिन्ह असा, चिन्हामध्ये बदल कसा होतो, बेरीज कधी करायची वजाबाकी कधी करायची, आपण त्याच्याबद्दल बोललेला आहोत. तर आपल्याला आता काय करायचं भावांनो, आता आपण गुणाकाराबद्दल बोलतो, गुणाकारामध्ये मायनस चिन्ह जर असले काय करायचे, व भागाकारामध्ये मायनस चिन्ह असले काय करायचे, आपण त्याच्याबद्दल बोलू. तर गुणाकारामध्ये जर असेल तर त्याच्याबद्दल बोलण्याच्या अगोदर, गुणाकार करायच्या अगोदर, गुणाकार बोलण्याच्या अगोदर सम आणि विषम या संख्येचं मी तुला खंडन कर, मग सम आणि विषम संख्या का असते त्याच्याबद्दल बोलतो, म्हणजे काहून त्याचं आपल्याला तिथे थोडंफार काम आहे. असो पाय आता सम आणि विषमचा मी सांगतो काय असते भावा, समसंख्या कशाला म्हणतात आणि विषम संख्या कशाला म्हणतात, मी या कोपऱ्यात सांगतो किंवा इथं सांगतो सम आणि विषम. सम संख्या कशाला म्हणतात, म्हणजे ज्या संख्येला 2 भाग जाते पण भाग कसा परफेक्ट जाते, कसा जाते परफेक्ट, त्याला म्हणायचं सम. त्याला काय म्हणायचं सम, म्हणजे इथं लिहिले मी 22 याला 2 परफेक्ट भाग जाते, त्याला काय म्हणायचं सम. त्याला काय म्हणायचं सम. तसं पाहिलं मग 25ला 2 भाग जाते पण सम होईल का नाही, कारण याला परफेक्ट भाग जात नाही म्हणून ही सम होणार नाही. मग भावा ज्या संख्येला 2 परफेक्ट भाग जाते, ज्या संख्येला 2 परफेक्ट भाग जाते त्याला काय म्हणायचं सम. म्हणजे किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी, एकक स्थानी संख्येच्या 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 एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी अंक असतो त्याला काय म्हणायचं समसंख्या. त्याला काय म्हणायचं समसंख्या. एक्झाम्पलसाठी सांगतो, मी लिहिले तर 320 ही समय, मी लिहिले तर 598 ही पण काय समय, काहून इथे एकक स्थानी किती 0, इथे एकक स्थानी किती 8 आहे, म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी अंक असतो त्याला म्हणायचं समसंख्या. त्याला काय म्हणायचं सम. 2 4 6 8 10 ह्या सर्व संख्या काय येतात सम येतात, सर्व संख्या काय येतात सम येतात, या सर्व संख्या काय येतात सम येतात. इतकंही नादान कोणी नसावं हे नाही समजलं असं, ठीक आहे. ह्या सर्वच्या सर्व संख्या कशा येतात सम येतात, सर्वच्या सर्व संख्या कशा येतात सम येतात. मग विषम संख्या म्हणायचं कोणाला, ज्या संख्येच्या 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 एकक स्थानी एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 यापैकी जर अंक असले तर त्याला काय म्हणायचं विषम संख्या. त्याला काय म्हणायचं विषम संख्या. म्हणजे संख्येच्या एकक स्थानी, संख्येच्या एकक स्थानी काय म्हणलो मी, संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी, ठीक आहे, एकक स्थानी काय असला 0 2 4 6 8 त्याला सम म्हणायचं, आणि संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 असतील तर त्याला काय म्हणायचं विषम. म्हणजे मी असलेलं 3397, तर ही संख्या काय विषम का, कारण संख्येच्या एकक स्थानी किती आहे 7 आहे. ज्या संख्येला 2 परिपूर्ण भाग जाते त्याला म्हणायचं सम, आणि ज्या संख्येला 2 पूर्ण भाग जात नाही त्याला काय म्हणायचं विषम. त्याला काय म्हणायचं विषम. हे सांगण्यामागचं कारण तुला कळलं. आता मग भावा गुणाकार करताना याचा वापर करणार आपण, गुणाकार करताना याचा वापर करणार कसा सांगतो पाहता. म्हणजे गुणाकार करताना आपण चिन्हाचा वापर सांगलो, गुणाकार सांगणार आपण चिन्हाचा वापर कसा करावा त्याच्याबद्दल आपलं बोलणं चालू आहे, प्लस का मायनस, कारण या बऱ्याच गोष्टीचा इथं अंदाज येत नाही. आता बघ भावा मी काय म्हणतो, मी लिहिलं -3 गुणिला -4 राईट. एक्झाम्पल काय लिहिलं -3 गुणिला -4. तर आता समजा इथं मायनस नाही असं समजून चाल, तर
3 गुणिला 4 तर 3 चूक किती 12, 3 चूक किती 12. मग आता गुणाकार आला 12, गुणाकार किती आला 12, पण वजाचे चिन्ह मोज. हे 1 आणि हे 2, वजाचे चिन्ह किती आहे 2, वजा चिन्ह किती आहे 2. मग वजाचे चिन्ह 2 आहे, ही दोन्ही संख्या काय सम आहे, दोन्ही संख्या काय सम आहे, दोन्ही संख्या सम आहे, दोन्ही संख्या काय सम आहे. वजाचे चिन्ह मोजले मी 2 आहे, किती येतं 2, दोन्ही संख्या सम आहे. जर समप्रमाणात वजाचे चिन्ह असतील तर येणारा गुणाकार धनात्मक असतो, म्हणजे काय असतो प्लस असतो. वजाचे चिन्ह जर समप्रमाणात असतील तर येणारा गुणाकार हा प्लसमध्ये असतो, म्हणजे काय असतो धनात्मक असतो. काय असतो धनात्मक. गुणाकार करताना काय म्हणलो मी, गुणाकार 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 करताना वजाचे वजाचे चिन्ह चिन्ह मोजावे जर 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 वजाचे चिन्ह सम प्रमाणात असतील तर येणारा गुणाकार धनात्मक असतो. म्हणजे काय प्लस लिहायचं, काय लिहायचं प्लस लिहायची गरज नाही, धनात्मक असतो म्हणजे काय पॉझिटिव्ह असतो. पाहता मी काय म्हणलो भावा, -3 गुणिला -4, इथं चिन्ह किती आहे 2, म्हणजे 2 वजाचे चिन्ह आहे, 2 वजाचे चिन्ह आहेत, 2 वजाचे चिन्ह आहे आणि दोन्ही संख्या सम आहे, दोन्ही संख्या काय सम आहे. दोन्ही संख्या सम असल्या कारणामुळं येणारा गुणाकार काय लिहायचा भावा प्लस लिहायचा, काय लिहायचा प्लस, काय लिहायचा प्लस. मग प्लसचं चिन्ह लिहायची गरज नाही, म्हणजे याचा गुणाकार किती आला 12 आला, गुणाकार किती आला 12 आला. ठीक आहे, गुणाकार आला किती 12. पण आता मी एक एक्झाम्पल देतो, नेक्स्ट एक्झाम्पल पाय भावा, -3 गुणिला -2 गुणिला -3 गुणिला -4 गुणिला किती -4 गुणिला किती -4. ठीक आहे -4. आता राजा लक्ष दे, हे बघ म्हणजे तू मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस हे डोसक्यातून काढून टाक, कारण गुणाकाराच्या नियम तू बेरजेत घाल, तू बेरजेतले नियम गुणाकारात घुसळतो, तसे काही धंदे करायचे अजिबात नाही. जे सांगालो त्या गोष्टीकडे प्रॉपर लक्ष देणं गरजेचं आहे. मग आता मला सांग, -3 गुणिला -2 गुणिला -3 गुणिला -4. आता याचा गुणाकार जर केला आपण, जाऊ दे चिन्हाचा विषय नंतर घे, 3 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6 आणि 3 चूक 12 आणि 12 सकम 72, गुणाकार येते 72, गुणाकार काय येते 72. पण प्लस का मायनस, वजाचे चिन्ह मोज, 1 2 3 4, वजाचे चिन्ह किती आहे, वजाचे चिन्ह भावा, वजाचे चिन्ह किती येतं 4 येतं, वजाचे चिन्ह किती आहे 4. 4 ही संख्या काय आहे राजा सम आहे, काय सम प्रमाणात असेल तर उत्तर काय येईल प्लस, सम प्रमाणात असेल तर उत्तर काय येईल प्लस, सम प्रमाणात असेल तर उत्तर काय येईल प्लस. म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर काय आलं प्लस, म्हणजे प्लस किती आलं 72, प्लस किती आलं 72. पहिली कंडिशन, गुणाकार करताना वजाचे चिन्ह मोजावे, गुणाकार करताना वजाचे चिन्ह मोजावे, गुणाकार करताना वजाचे चिन्ह मोजावे, गुणाकार करताना वजाचे चिन्ह मोजावे व काय म्हणतो मी, गुणाकार करताना वजाचे चिन्ह मोजावे व जर वजाचे चिन्ह समप्रमाणात असतील तर येणारा गुणाकार धनात्मक लिहावा, येणारा गुणाकार धनात्मक लिहावा. म्हणजे याचा अर्थ हे 4 चिन्ह येतं, म्हणून गुणाकार कसा येईल प्लस येईल, गुणाकार कसा येईल प्लस येईल. ठीक आहे, पाहता मी अजून 1-2 एक्झाम्पल देतो. नेक्स्ट एक्झाम्पल पाहता लक्ष दे, बघ आता इथं सांगतो मी, बघ काय म्हणलं मी एक्झाम्पल देतो तुला राजा, -3 गुणिला -2 गुणिला -10 गुणिला -5 आणि गुणिला इथं लिहिले समजा 1, कितलेला 1. गुणाकारामध्ये हे भरपूर गँग आहे, असो गुणाकार अजून 10 लिहितो. ठीक आहे असो. आता हे गुणाकार करायचं आपल्याला. आता राजा लक्ष दे, सर्वाच्या मधात गुणाकार आहे. आता गुणाकार जर केला 3 दोन्ही किती 6, 6 पंचे किती 30 आणि 30 गुणिला 100 किती झाले 30 गुणिला 100 म्हणजे किती झाले 3000. गुणाकार किती आला 3000, गुणाकार किती आला 3000. पण गुणाकार 3000 आला, वजाचे चिन्ह जर मोजले तर बघ भावा 1 2 3 4, मग 4 संख्या कशी सम प्रमाणात असतील तर येणारा गुणाकार कसा लिहायचा धनात्मक, कसा लिहायचा धनात्मक. म्हणजे याचं उत्तर किती आलं 3000, का कारण प्लस येईल याचा, म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर किती आलं धनात्मक, म्हणजे हा झाला प्लस, हा झाला प्लस, कोणाला काही अडचण नसावी, हा झाला प्लस. म्हणजे वजाचे चिन्ह मोजाचे, जेवढे वजाचे चिन्ह असतील तेवढा काय द्यायचं त्याचं, त्याला काय करायचं डायरेक्ट सरळ सरळ मिळ लावायचा. पहा आता नेक्स्ट एक्झाम्पल सांगतो भावा, -5 गुणिला -3 गुणिला 4 गुणिला
8 ठीक आहे 4 गुणिला 8 आणि असा समजा काही लिहिला असो. आता जर समजा इथं विचार केला तर वजाचे चिन्ह किती आहे? 2च. बघ ना 1 आणि 2 दोन संख्या कशी सम. मग आता जर गुणाकार केला तर 5 त्रिक 15 5 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 8. पहा आता 5 त्रिक 15 15 चूक 60 15 चूक 60 आणि 60 गुणिला 8 तर काय 8 सकम 48 तर 480 गुणाकार येते. पण वजाचे चिन्ह किती आहे? 2. मग दोन ही संख्या कशी समय समप्रमाणात असतील तर येणारा गुणाकार काढायचा प्लस म्हणजे याचं उत्तर काय 480. याचं उत्तर काय 480. म्हणजे हे सर्वच्या सर्व उत्तर काय 480. मी इथे 1-2 एक्झाम्पल देतो, तू एक्झाम्पल निवांत कर. बघ -13 गुणिला -2 गुणिला 5 गुणिला -2 आणि गुणिला -1. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल -2 गुणिला -1 गुणिला -3 गुणिला -1 गुणिला -2 गुणिला -5. मला इथं गुणाकार सांगणं अपेक्षित नाही आहे. मला सांगायचं काय भावांनो, मला सांगायचं की मायनस प्लसचं चिन्हामध्ये गोंधळ आहे. कारण उत्तर काय असते, एक तर 10 असते नाही तर -10 असते. मग इथं तर चुकते आपलं उत्तर सर्व येते, पण इथं मायनस लिहायचं का प्लस लिहायचं याचाच तर मेळ आहे बाबा. हेच तर सगळं कला आहे. हेच आपल्याला शिकायचं आहे आज. आलं लक्षात? मला हेच सांगायचं की मायनस लिहायचं का प्लस लिहायचं हेच मोठी कला आहे. मग आता याचं उत्तर काय येईल की बाबा याचं उत्तर तू पाहत बस काय येईल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल देतो मी भावा तुला. -3 गुणिला -2 गुणिला -15 गुणिला गुणाकार गुणिला -13 गुणिला 5. हे सर्वाचा गुणाकार कर. गुणाकार करणे अपेक्षित नाही, तुला मायनस लिहायचं का प्लस लिहायचं हे अपेक्षित आहे. ओके. -3 गुणिला -5 गुणिला -2 गुणिला -1 गुणिला 8 गुणाकार कर. ठीक आहे. काय म्हणते -3 गुणिला -5 गुणिला -1 गुणिला 8 गुणिला -5 गुणाकार कर. ठीक आहे. एक्झाम्पल -30 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 8 गुणिला -1 गुणाकार कर. म्हणजे हे सर्वच्या सर्व गुणाकार तू स्वतः कर. सारखे म्हणजे बघ चिन्ह किती मोजायचे, समप्रमाणात असतील तर काय घ्यायचा प्लस आणि विषम प्रमाणात असतील तर आता मी त्याच्याबद्दल बोलणार. मी समप्रमाणाचं बोललो, काय बोललो सम. तर समप्रमाणात असतील तर काय घ्यायचा प्लस घ्यायचा, गुणाकार घ्यायचा प्लस. आता बघ गुणाकार ठीक आहे. म्हणजे काय लिहितो पाहता गुणाकार करताना वजाचे चिन्ह मोजावे. जर वजाचे चिन्ह विषम प्रमाणात असतील तर येणारा गुणाकार ऋणात्मक लिहावा. म्हणजे कसा लिहायचा, मायनसमध्ये लिहायचा. कशामध्ये लिहायचा, मायनसमध्ये. काय लिहायचा, मायनसमध्ये. तर सर्वांनी शांततेने लक्ष देणे. पाहता मी काय म्हणतो भावा, जर समजा बघा आता इथे एक्झाम्पल लिहितो मी. एक्झाम्पल -3 गुणिला -2 गुणिला -5. अगोदरच्या प्रश्नामध्ये भावा लक्ष दे. हे बघ काय म्हणलो मी, -3 गुणिला -2 गुणिला -5. बघ अगोदर चिन्ह मोजायचे. जर सम असतील तर प्लस आणि विषम असतील तर मायनस. पाहता काय करतो मी, मला सांग. जर गुणाकार केला 3 2 6 आणि 6 5 30 गुणाकार आला भावा 30. गुणाकार किती आला 30. तो जे मायनस प्लस ए प्लस माहिती ते सगळं सोडून ते गंगेत नावून टाकून ते त्याला कसं काय काम नाही, कवडीचं इथं पाय. वजाचे चिन्ह मोज. वजा चिन्ह किती आहे 3. 1 2 3. 3 ही संख्या काय विषम. कारण संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी अंक असल एकक स्थानी असेल तर ती संख्या असते विषम. ती काय असते विषम. मग 3 ही संख्या काय विषम. म्हणजे येणारा गुणाकार काय येईल -30. येणारा गुणाकार काय येईल -30. हे बघ एक्झाम्पल काय म्हणते मी, -3 गुणिला -10 गुणिला -5 गुणिला 15. काय म्हणलं मी 15. -5 गुणिला 15. आता बघ आता गुणाकार जर केला तर 3 5 15 15 गुणिला 15 225 आणि 225 गुणिला 10 किती झालं 225 गुणिला 10 किती झालं 2200. किती आला 2200. गुणाकार अपेक्षित नाही आहे मला. गुणाकार अपेक्षित नाही मला. मायनस लिहायचा का प्लस. 1 2 3. मग 3 हे चिन्ह काय विषम.
म्हणजे याचा अर्थ येणारा गुणाकार काय येईल मायनस, येणारा गुणाकार काय येईल मायनस, येणारा गुणाकार काय येईल मायनस. नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणतो, -10 गुणिला 15 गुणिला 20 आणि गुणिला 1 गुणिला काय आहे 1. आता भावा एक गोष्ट लक्षात ठेव, याच्यामध्ये वजाचं चिन्ह किती आहे, एकच आहे. अरे गुणाकार जर केला भावा 15 दुनी 30, 300, 300 गुणिला 10, 300 गुणिला 10 किती आलं 3000, किती आलं 3000, 300 गुणिला 10 किती आलं 3000. मग गुणाकार 3000 आला, वजाचं चिन्ह तर एकच आहे. मग एक ही संख्या काय विषम आहे, विषम प्रमाणात असेल तर ऋणात्मक लिहावा, म्हणजे काय नकार म्हणजे काय होतं मायनसमध्ये जातो. म्हणजे याचं उत्तर येईल -3000, किती येईल -3000, किती येईल -3000. म्हणजे वजाचे चिन्ह मोजणे, वजाचे चिन्ह जेवढे असले त्याच्या प्रमाणात वजाचं द्यायचं का प्लसचं चिन्ह द्यायचं ते ठरवणे. सम असेल प्लस, विषम असेल मायनस, म्हणजे चिन्ह मोजायची, काय करायची चिन्ह मोजायची. चिन्ह मोजल्यानंतर ठरवायचं. म्हणजे पाय एक्झाम्पल सांगतो भावा तुला अजून, -5 गुणिला -3 गुणिला -2 गुणिला 5 गुणिला जे काय असेल तर बस झालं 5. आता मग लक्ष दे राजा, सर्व वजाचे चिन्ह 3 आहे, 5 5 25 आणि 25 सक 150, 25 सक किती 150, पण वजाचे चिन्ह किती आहे 3. मग 3 ही संख्या काय विषम, म्हणजे याचा अर्थ येणारा गुणाकार -150, येणारा गुणाकार -150, येणारा गुणाकार -150. मी आता समजा एक्झाम्पल देतोच एक की -5 गुणिला -2 गुणिला -1 गुणिला -1 गुणिला -10, ठीक आहे, आणि गुणिला इथं लिहिले 15, गुणिला काय लिहिले 15. आता मला बोल भावा वजाचे चिन्ह किती आहे 5, 5 म्हणजे काय विषम. मग आता गुणाकार जर केला राजा तर गुणाकार 5 2 10, 10 गुणिला 10 100, 100 गुणिला 15 किती झालं 1500, किती झालं 1500. मग 1500 जर झाला असेल तर याचा अर्थ वजा चिन्ह 5 म्हणजे -1500, किती आलं -1500. मी दोन गोष्टी क्लिअर केल्या. सारखे चिन्ह म्हणजे चिन्ह मोजणे वजाचे, सम प्रमाणात असतील तर प्लस आणि विषम प्रमाणात असतील तर काय करायचं मायनस, विषम प्रमाणात असतील तर काय करायचं मायनस. क्लिअर. ह्या गोष्टी झाल्या गुणाकाराबद्दल. ह्या गोष्टी कशा झाल्या गुणाकाराबद्दल. मी 1-2 एक्झाम्पल देतो, तू घरी म्हणजे निवांत सॉल्व करत बस. -3 गुणिला -2 गुणिला 15 गुणिला 5 बरोबर किती. एक्झाम्पल पुन्हा 8 गुणिला 5 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला बरोबर किती. एक्झाम्पल 16 गुणिला -5 गुणिला 8 बरोबर किती. एक्झाम्पल 12 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 9 गुणिला बरोबर किती. एक्झाम्पल ठीक आहे, -3 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 8 गुणिला 3 बरोबर किती. एक्झाम्पल -10 गुणिला 100 गुणिला 1000 गुणिला 100 -10 गुणिला -1 बरोबर किती, बरोबर किती. हे सर्वच्या सर्व एक्झाम्पल तू सॉल्व करणे. ह्या एक्झाम्पलचा अर्थ एकच आहे, मला गुणाकार शिकवायचा नाही, तुला चिन्हामध्ये तुला सगळं परफेक्ट करायचं. चिन्ह कधी मायनस लिहायचं कधी प्लस लिहायचं याच्याबद्दल बोलणं आपलं चालू आहे. ओके डन. आता बघ हे झालं इथपर्यंत, राईट, हे झालं इथपर्यंत. आता मी पुढे जाऊन बोलतो भागाकाराबद्दल. काय विषयाबद्दल बोलतो, भागाकारामध्ये चिन्हाचा वापर कसा करायचा. भागाकारामध्ये चिन्हाचा वापर करताना सेम टू सेम नेम आहे, सेम टू सेम नेम आहे, नियमामध्ये अजिबात बदल नाही, नियमामध्ये अजिबात बदल नाही, सेम टू सेम नेम. भागाकार करताना सेम टू सेम नेम आहे, ठीक आहे. गुणाकार ठीक आहे, तर लोड घ्यायचा पाहता. आता भागाकार करताना सांगतो, लक्ष द्या, एकदम भागाकार करताना सांगतो, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. पाहता लक्ष दे भावा. तर हा व्हिडिओ 1-1.25 घंट्याचा होईल, होऊ दे, पण 1-1.25 घंट्याचा केल्याशिवाय पर्याय नाही. कारण जर पटपट सांगून 10 मिनिटातच काम आहे, फायदा नाही, फायदा अजिबात नाही. कारण त्या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. पाहता लक्ष दे, भागाकार करताना गोष्ट काय वापरायची, इम्प्लिमेंट भागाकार. भागाकार करताना सेमच, भागाकार करताना भागाकार करताना वजाचे चिन्ह मोजावे व जर वजाचे चिन्ह सम प्रमाणात असतील तर येणारा भागाकार येणारा भागाकार धनात्मक असतो, येणारा भागाकार धनात्मक असतो, येणारा भागाकार धनात्मक असतो. म्हणजे कसं सांगतो भावा, लक्ष दे. म्हणजे एक्झाम्पल देतो तुला, -25 भागिला
-5 म्हणजे -25 भागिला -5 असंही लिहिता येते. मग भागाकार करताना वजाचे चिन्ह 2 आहे, वजा चिन्ह किती आहे 2. मग दोन्ही संख्या सम आहे, दोन्ही संख्या काय सम आहे, म्हणून येणारा भागाकार धनात्मक असतो. 5 × 5 5 25 म्हणजे उत्तर किती आलं 5. उत्तर किती आलं 5. म्हणजे भावा कधी कधी असे एक्झाम्पल येते -35 गुणिला -30 आणि भागिला -5 गुणिला -7 म्हणजे अशा टाईपचं जर आलं तर आपण मचकतो की काय करू काय नाही. बघ ना, आता गुन्हा भागाकार जर काटाकाटी केली तर काय होईल. आता लक्ष दे, काटाकाटी जर केली तर 5 × 5 5 × 30, 5 × 5 5 × 30, 7 × 7 7 5 35 आणि 6 पंचे किती 30, 6 पंचे किती 30. 30 भागाकाराला वजा चिन्ह 1 2 3 4, मग 4 वजाचे चिन्ह आहे तर 4 काय समय, 4 काय समय म्हणजे येणारा भागाकार काल्याचा 30, येणारा भागाकार काल्याचा 30. जे गुणाकारामध्ये नियम आपण वापरल्या गेले तेच नियम भागाकारामध्ये सुद्धा वापरणे गरजेचं आहे. सेम टू सेम नियम आहे, सेम टू सेम नियम आहे. बघ आता काय म्हणतो, -15 गुणिला -2 भागीला किती लिहितो येतं 15, भागीला किती लिहितो 15. आता भावा मला सांग 15 × 15, 15 × 15 आणि बे 1 बे म्हणजे भागाकार आला किती 2, पण वजाचे चिन्ह किती आहे 2. वजाचे चिन्ह 2 आहेत, वजाचे चिन्ह 2 आहे. दोन्ही संख्या काय सम म्हणजे येणारा भागाकार काय येईल प्लस येईल, येणारा भागाकार काय येईल प्लस येईल. ही मुद्दा महत्त्वाचा आहे, प्लस लिहायची गरज नसते. म्हणजे याचं उत्तर किती आलं 2, याचं उत्तर किती आलं 2. एक्झाम्पल जर सांगायचं झालं -3 गुणिला -5 ठीक आहे भागीला -2 गुणिला -5 किती 5. आता बघ भावा, आता बघ काय होईल की इथं एक रोल होईल की चिन्ह 4 आहेत, 5 5 कटला आणि 3 भागीला 2 याचा जर भागाकार केला तर 1.5 येते. पण 1.5 कसा प्लस का बरं, 1 2 3 4 म्हणजे 4 चिन्ह वजाचे म्हणजे येणारा भागाकार कसा राहतो प्लस, येणारा भागाकार कसा राहतो प्लस. म्हणजे पहिला मुद्दा क्लिअर होणं गरजेचं आहे की वजाचे चिन्ह जर समप्रमाणात असतील तर येणारा भागाकार काल्याचा धनात्मक लिहायचा, काल्याचा धनात्मक म्हणजे काल्याचा प्लस. जे आता जर काही गोष्टी क्लिअर झाल्या नसतील तर बोडोमासमध्ये अजून क्लिअर होतील. म्हणजे बोडोमास असो अजून भरपूर आपल्याला बेसिकचे 15 लेक्चर जोपास घ्यायचे, टेन्शन घ्यायचं अजिबात नाही, भरपूर गोष्टी क्लिअर होणार आहेत, लोड घ्यायचा अजिबात नाही. ठीक आहे, मग आता बघ हे झालं जर समप्रमाणात असेल. कधी कधी भागाकार विषम प्रमाणात बी असते. भागाकार जर भागाकार करतानी वजाचे चिन्ह मोजावे, जर वजाचे चिन्ह विषम प्रमाणात असतील तर येणारा भागाकार ऋणात्मक लिहावा. म्हणजे काय लिहावा मायनस लिहावा, काय लिहावा मायनस लिहावा, काय लिहावा मायनस लिहावा आहे त्या. ठीक आहे, लिहितो बरोबर, मायनस लिहावा, मायनस लिहावा. ठीक आहे, म्हणजे काय लिहायचा मायनस. सांगतो भावांनो, लोड घ्यायचा अजिबात नाही. पहा आता एक्झाम्पल देतो, -20 भागीला 5. आता वजाचं चिन्ह किती 1, मग एक संख्या काय विषम, वजाचं चिन्ह एकच आहे, वजा चिन्ह किती 1. भागाकार जर केला तर 5 × 5 5 × 20, 5 × 5 5 × 20 म्हणजे याचा अर्थ वजाचं चिन्ह 1 असल्या कारणामुळे भागाकार काय आला मायनस. मी एक्झाम्पल देतो भावा परत, -20 गुणिला -45 आणि भागीला किती समजा येथे घेतले 9, भागायला किती घेतले 9 आणि -9 घेतले, मायनस काय घेतले 9. मग -9 घेतले, राईट, काय घेतले -9. मग मला सांग भावा, भागाकार जर केला 9 1 9 9 5 45 आणि 20 5 100, 20 5 किती 100. पण वजाचे चिन्ह किती 3, वजा चिन्ह किती 3, तिन्ही संख्या काय विषम. मग विषम प्रमाणात असेल तर येणारा भागाकार मायनस असतो, येणारा भागाकार का असतो मायनस. एक्झाम्पल सांगतो, -13 गुणिला -26 भागीला -78, मायनस किती 78. ठीक आहे, -78 आणि इकडे समजा अजून लिहिले गुणिला 3, गुणिला किती लिहिले 3. पाहता एक्झाम्पल सांगा लागलो भावा मी, पाय तो वजा चिन्ह 3 आहे,
26 × 26 26 त्रिक 78, 26 त्रिक 78, 3 × 3 3 × 3 कटाकटी झाली, म्हणजे भागाकार आला किती 13 आला. पण भागाकार 13 आला तर मायनसचे चिन्ह किती आहे 3, म्हणजे भागाकार येईल -13. किती येईल भागाकार -13. आता बघ नेक्स्ट एक्झाम्पल घेऊन सांगतो. -2 गुणिला -5 गुणिला -3 भागिला -6 गुणिला -5, की त्याला -5. आता वजाचे चिन्ह आहेत किती सरळ सरळ 5 आहेत, सर्व वजा आहेत. बघ 5 5 कटला, 3 2 6, 6 1 6, भागाकार आला 1, भागाकार किती आला 1, भागाकार आला 1. जर भागाकार 1 आला असेल पण वजाचे चिन्ह 5 आहे, म्हणजे भागाकार आला -1 आला, भागाकार आला -1, भागाकार आला -1. आता बघ या दोघांच्या याच्यावरचे मी काय घेतो एक्झाम्पल देतो. जर समप्रमाणात असेल तर भागाकार प्लस, विषम प्रमाणात असेल तर भागाकार मायनस, सम प्रमाणात असेल गुणाकार प्लस, विषम प्रमाणात चिन्ह असतील तर गुणाकार मायनस, सम असेल तर गुणाकार असो भागाकार प्लस, विषम असेल गुणाकार असो भागाकार मायनस, का असेल मायनस. वजाचे चिन्ह प्रॉपरली मोजणे. मी याचे 1-2 एक्झाम्पल देतो, तू कर निवांत लगे, बरोबर. बघ आता दोन्ही मिक्समध्ये एक्झाम्पल देतो. -30 गुणिला -20 आणि भागेला किती, भागेला समजा 40, भागेला किती 40. ठीक आहे. एक्झाम्पल -30 गुणिला -20 गुणिला -40. भावा मी भागाकार शिकवा लागलो नाही, तुला चिन्हाचा मेळ लावायचा शिकवा लागलो, राईट. काय म्हणलो मी, -13 गुणिला -20 भागीला समजा मायनस काय लिहितो समजा मी 26. ठीक आहे, बरोबर किती. नेक्स्ट एक्झाम्पल -10 गुणिला -20 गुणिला -15 भागीला किती, भागीला लिहिले समजा इथं 30, भागीला किती लिहिले 30. क्लिअर. एक्झाम्पल नेक्स्ट -2 गुणिला -5 गुणिला 10 भागीला किती, भागीला लिहिले समजा इथं 10, बरोबर किती, राईट. एक्झाम्पल. ठीक आहे. बघा आता -13 गुणिला -20 गुणिला -15 भागीला 30, भागीला किती 30, भागीला किती 30. एक्झाम्पल सॉल्व करत बस भावा. एक्झाम्पल नेक्स्ट -15 गुणिला -10 गुणिला -15 भागीला किती, भागीला समजा लिहिले मी इथं सपोज, भागीला लिहिले समजा 30, भागीला किती लिहिले 30. हे एक्झाम्पल तू निवांत सॉल्व करत बस. अजून 1-2 एक्झाम्पल देतो. ठीक आहे. -10 गुणिला -15 गुणिला -30 13 भागीला समजा इथं लिहितो मी -20, किती लिहितो -20. हे एक्झाम्पल तू सॉल्व करत बस. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, समप्रमाणात वजा चिन्ह असतील तर येणारा गुणाकार असो वा भागाकार प्लस असतो, आणि विषम प्रमाणात वजा चिन्ह असतील तर येणारा भागाकार असो वा गुणाकार ऋणात्मक असतो. सारखे चिन्ह असले ते बेरीज करणे, मोठ्या संख्येत चिन्ह देणे, आणि विरुद्ध चिन्ह असले तर वजाबाकी करणे, मोठ्या संख्येचं चिन्ह देणे. फक्त एकच गोष्ट करायची भावांनो, हे रिपीट वारंवार पाहत राहणे, तर ऑटोमॅटिक त्या गोष्टी काय होतील, क्लिअर होतील. काय होतील, क्लिअर होतील. ओके. तर अजून एक याच्यामध्ये कन्सेप्ट आहे ते सांगतो. थोडा व्हिडिओ मोठा होत असेल होऊ द्या, काही अडचण नाही. आरामात शांततेनं पाहत राहणे. व्हिडिओ मोठा जरी झाला तर काही अडचण नाही, पण सारखेच कन्सेप्ट एका व्हिडिओमध्ये क्लिअर झाले तर वारंवार डबल व्हिडिओ पाहायची गरज पडत नाही. पाहता तर सर्वात जास्त कन्फ्युजन कुठं होते त्याच्याबद्दल मी बोलतो आता. पाहता का असते एक नवीन हे, तर ते त्याच्यामध्ये खूप हे होते कन्फ्युजन बऱ्याच जणांचं. काय होते सांगतो. जर 40 वजा आणि वजा जर इथं असं 30 असेल तर याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या अडचणी येतात, बऱ्याच जणांच्या अडचणी येतात. हे कॅल्क्युलेशन करताना बऱ्याच जणाला समजत नाही. आपण यूट्यूबवर घ्यायला लागलो लाईव्ह लेक्चर, त्याच्यामध्ये ह्या अडचणी यायला लागल्या. आपण क्रॉस मेथड शिकताना ह्या अडचणी बऱ्याच जणाला आल्या, तर आपण त्या अडचणी आता दूर करण्याचा प्रयत्न करू. असू द्या 10-15 मिनिट लागू द्या, पण आपण क्लिअर केल्याशिवाय जाणार अजिबात नाही. पाहता मी सांगतो, ही सांगायच्या अगोदर थोडं वेगळं सांगतो काहीतरी. पाहता बाबा, मायनस आणि कंसामध्ये बी मायनस आहे. काय म्हणलं मी, पहिले एक्झाम पाहता, कंसामध्ये पण मायनस आहे आणि कंसाच्या बाहेर पण काय मायनस आहे. म्हणजे याचा अर्थ इथं काहीच नाही, इथं काहीच नाही, याचा अर्थ इथं एक असते. म्हणजे हे काय माहिती आहे का, -1 गुणिला -30, -1 गुणिला -30, म्हणजे याचा अर्थ आताच शिकलो हे गुणाकार आहे. काय गुणाकार. पण गुणाकार करताना वजा चिन्ह किती आहे 2, म्हणजे 30 म्हणजे हे काय झालं प्लस, हे काय झालं प्लस. म्हणजे याचा अर्थ नॅसल कळत ते सरळ सांगतो, कंसाच्या बाहेर मायनस आहे, कंसाच्या आतमधली सगळं कॅल्क्युलेशन मायनस आहे. जर कंसाच्या आत, कंसाच्या बाहेर वजा व कंसाच्या आत वजा असेल तर ते अधिक घ्यावे, अधिक
घ्यावे. कसं सांगतो एक्झाम्पल पाहता. हे एक्झाम्पल बघ भावा, येते पहिली गोष्ट हेच क्लिअर करू आपण. हे बी मायनस आहे आणि हे बी मायनस आहे, म्हणजे याचा अर्थ हे काय होईल प्लस, म्हणजे 40 अधिक 30 किती झालं 70, किती झालं 70, किती झालं 70. कंसाच्या बाहेर वजा व कंसाच्या आत वजा असेल तर काय घ्यावे, अधिक घ्यावे. काय घ्यावे, अधिक. सांगतो अजून एक्झाम्पल, म्हणजे कसं बघ भावा, 50 वजा वजा 10 आणि वजा 20, वजा किती 20, वजा किती 20. मग मला सांग, ही गोष्ट मी तुला शिकवली, कुठं शिकवली, बेसिकमध्ये. या कंसाचा विचार जर केला तर दोघं बी कसे मायनस आहे, दोघं बी कसे मायनस. या दोघांची बेरीज जर केली, -10 आणि -20 की झालं -30, की झालं -30, म्हणजे 50 वजा आणि कंसामध्ये -30 आहे, कंसामध्ये काय -30. आताच काय बोललो, कंसाच्या बाहेर वजा व कंसाच्या आत वजा असेल तर काय करणे, प्लस. म्हणजे या दोघांची काय होईल राजा, प्लस होईल. दोघांची काय होईल, प्लस. म्हणजे 50 अधिक 30 किती झालं 80, किती झालं 80, किती झालं 80. 50 अधिक 30 किती झालं 80, म्हणजे याचं उत्तर किती आलं 80. पहा आता अजून एक एक्झाम्पल घेतो भावा. 40 किंवा 42 वजा वजा 10 वजा 10 आणि वजा 18, वजा 18. आता बघ, कंसाच्या आत बी काय, दोघांची या पहिले काय होईल, बेरीज होईल. या दोघांची काय बेरीज, कारण सारखे चिन्ह आहे. मग -10 आणि -18 किती झालं -28, किती झालं -28. म्हणजे 42 वजा आणि वजा 28, म्हणजे कंसाच्या आत मायनस आणि कंसाच्या बाहेर जर मायनस असेल तर काय करायची, बेरीज. म्हणजे 42 अधिक 28, 42 अधिक 28 किती झाले भावा, 42 आणि 28 किती झाले 70, किती झाले 70. 42 आणि 28 किती झाले 70, किती झाले 70. तर बघा आता अजून एक दोन एक्झाम्पल घेतो. समजा इथं लिहिले मी 80 वजा वजा 40 आणि -50, काय लिहिले -50. आपण हे शिकलेलो आहो. काय सांगतो कंसामध्ये बघ, काय 40तून 50 जात नाही, 50तून 40 गेले, 50तून किती गेले 40, 50तून 40 गेले, 10 राहिले, पण 10 कसे मायनस, कारण मोठ्या संख्येत चिन्ह कसे मायनस. म्हणजे याचा अर्थ 80 वजा वजा 10, वजा 10, कंसाच्या आत मायनस कंसाच्या बाहेर मायनस. याचा अर्थ हे काय झालं 80 अधिक 10, 80 अधिक 10, म्हणजे हे किती झालं 90, किती झालं 90. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. समजत नसेल तर अजून जास्त आपण याच्यावर व्हिडिओ बनवू. कसे की मी बोडोमासमध्ये हे एक्झाम्पल थोडे वाढवून टाकतो आणि ते बोडोमास घेताना अजून क्लिअर गोष्टी करत चालू. लोड घ्यायचा नाही. हे एवढं समजत असेल तर ठीक आहे, नसेल समजत तर अजून वारंवार कळल. लोड घ्यायचा अजिबात नाही. 110 वजा -15 आणि अधिक 10, अधिक किती 10. पहा आता हे एक्झाम्पल जर सॉल्व करायचं झालं भावा, काय होईल की 110 वजा 15तून 10 गेले, किती राहिले 5, पण 5 कसे मायनस. मग मी आताच काय बोललो, कंसाच्या बाहेर मायनस आणि कंसाच्या आत बी मायनस असेल तर याचा अर्थ हे काय होईल प्लस. म्हणजे 110 प्लस 5 तर किती झालं 110 आणि 5 किती, 110 आणि 5 किती 115, किती झालं 115. म्हणजे हे किती झालं 115, म्हणजे याचं उत्तर किती आलं 115. कंसाच्या बाहेर मायनस आणि कंसाच्या आत बी मायनस असेल तर त्याचं उत्तर काय लिहायचं 15, काय लिहायचं 15, काय लिहायचं उत्तर त्याचं 15. ठीक आहे. तर भावा ही झाली पहिली कंडिशन. कंसाच्या आत मायनस कंसाच्या बाहेर मायनस काय लिहायचं प्लस, काय लिहायचं प्लस. ही झाली पहिली कंडिशन. आणि मग त्याचे मी नेक्स्ट सगळे मिक्स एक्झाम्पल देतो, तू ते सॉल्व करत बस आरामात. ओके पाय. आता पहिली कंडिशन झाली. समजा असं आहे 40 वजा आणि कंसामध्ये काहीच नाही, फक्त असं कंस येईल 10 अधिक 20, 10 अधिक 20. बघ भावा आता लक्ष दे, हे काय जर समजा असं आहे -10 अधिक 5, तर भावा या आतल्याची बेरीज झाली किती 15, बेरीज किती झाली 15. मग आता इथं सांगायचं झालं तर कंसाच्या बाहेर वजा व कंसाच्या आत अधिक आहे, अधिक आहे, तर अधिक आहे म्हणून 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 हे वजा होईल. काय होईल वजा होईल. याच्यामागचं कारण सांगतो तुला, काय लोड घ्यायचं काम नाही भावा. हे बघा असं आहे थोडक्यात सांगायचं, म्हणजे हे जर एक्झाम्पल सांगायचं झालं, हे एक्झाम्पल आहे कसं, मायनस कंसामध्ये 10 अधिक 5 किती केलं तर आपण 15, म्हणजे इथं काहीच नाही, याचा अर्थ मायनस, म्हणजे -1 गुणिला 15, मग याचा गुणाकार काय होईल 15 होईल. पण 15 कसा मायनस, कारण काय वजा चिन्ह किती 1, म्हणून याचा गुणाकार किती ते -15. मी काय बोललो, कंसाच्या बाहेर वजा व कंसाच्या आत जर अधिक असेल तर हे काय होईल वजा होईल. काय होईल वजा. म्हणजे याचं जर म्हणायचं झालं तर 40 वजा या दोघांची बेरीज किती 30, तर 40तून 30 गेले किती राहिले 10, किती राहिले 10, किती राहिले 10. पहा आता एक्झाम्पल देतो. इथं घेतलं मी 120 वजा
20 वजा 10, 20 वजा किती 10, 20 वजा किती 10. बघा आता 20तून 10 गेले किती राहिले 10, 20तून 10 गेले, या दोघांची करणं पहिले वजा बाकी. 20तून 10 गेले किती राहिले 10, म्हणजे 120 वजा हे 10. काऊन, कारण कंसामध्ये किती 10च आहे. हे बघ ना, कंसामध्ये किती 10. मग कंसाच्या आत प्लस आणि बाहेर जर मायनस असेल तर काय करायची वजाबाकी. म्हणजे 120 मधून 10 गेले किती राहिले 110, किती राहिले 110. मग आता भावा मी समजा 140 वजा 15 अधिक 5, 15 अधिक 5 काय करशील, 15 आणि 5ची बेरीज होईल. तर 15 आणि 5ची बेरीज किती होईल 20. म्हणजे भावांनो 140 वजा 20 वजा किती वजा 140. इथं बघ, इथं काय झालं बेरीज 20. मग कंसाच्या आत प्लस आणि कंसाच्या बाहेर काय मायनस. म्हणजे याचा अर्थ 140 मधून 20 गेले, राहिले किती भावांनो 120. किती राहिले 120, किती राहिले 120. बघ आता अजून एक्झाम्पल देतो. तर काय होईल राजा, काय म्हणतो मी 50. बघ काय घेतो, लक्ष दे काय घेतो इथं. इथं घेतलं समजा वजा 50, एक्झाम्पल घेतो वजा 50 वजा. आता समजा तुला असं दिलं, काय दिलं वजा, म्हणजे 40 अधिक 5, 40 अधिक काय दिलं 5. आताच काय बोललो, कंसात जर सॉल्व केलं तर त्या दोघांची काय होईल बेरीज. मग आता मला सांग -50 आणि कंसामध्ये काय 45. आता हे याचा नको लोड घेऊ सध्या तू. याचा जर विचार केला, हे मायनस आहे, कंसाच्या आत पण काय मायनस आहे, सर काय प्लस आहे, मग याचं काय होईल मायनसच होईल. म्हणजे याचा अर्थ -50 आणि -45 चिन्ह काय समान, म्हणजे काय होईल बेरीज. तर बेरीज आली भावा 95, पण 95 कशी मायनस, 95 कशी मायनस. म्हणजे कंसाच्या आत प्लस आणि कंसाच्या बाहेर जर मायनस असेल तर मायनस काय होते मायनस, काय होते मायनस. कळत नसेल टेन्शन घ्यायचं नाही, तर आरामात डबल पाहायचं, म्हणजे कळून जाईल, क्लिअर होईल. ह्या गोष्टी आपण अजून क्लिअर करू कुठं बोडोमासमध्ये, किंवा अजून जास्तीत जास्त जेव्हा मी दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी शिकवेल तिथं अजून थोडं क्लिअर करत जाईल. लोड घ्यायचा नाही. बोडोमासमध्ये याचे एक्झाम्पल खूप घेऊ आपण, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. मी PPT बनवता असेच एक्झाम्पल घेतो, म्हणजे तुला क्लिअर करत चालेल. ओके ठीक आहे. पाहा मी काय म्हणलो, कधी कधी असं राहते 50 अधिक -30 आणि अधिक 20 अधिक काय असते 20. आता बघ भावा, हे बघ काय आहे, जर समजा कंसाच्या बाहेर अधिक, परंतु कंसाच्या आत वजा असेल तर वजा लिहावे. काय लिहावे वजा लिहावे, वजा लिहावे. म्हणजे भावा पाहता वजा लिहावे. मला सांग 50 अधिक 20, 30तून 20 गेले किती राहिले 10, पण 10 कसे मायनस, 10 कसे मायनस. आता आत मायनस आहे बाहेर प्लस आहे, म्हणजे याचा अर्थ याची वजाबाकीच होते. म्हणजे 50 मधून 10 गेले किती राहिले 40, किती राहिले 40. मी काय सांगालो भावांनो, जर कंसाच्या आत मायनस असेल तर मायनसच राहते. का राहते मायनस, का राहते मायनस. म्हणजे सांगायचा उद्देश एकच आहे पाय, की इथलेले मी 100 अधिक 40 -40 आणि अधिक किती 15, तर काय होईल 15. मग आता मला 40तून 15 गेले किती राहिले, किती राहिले 25, पण 25 कसे मायनस. म्हणजे याचा अर्थ 100 अधिक -25. मग आता मला सांग, कंसाच्या बाहेर काय अधिक आहे आणि कंसाच्या आत काय वजा आहे, तर याची काय करायची वजाबाकीच करायची. काय करायची वजाबाकी करावी. काय करावी म्हणजे 100 मधून 25 गेले तर राहिले किती 75, किती राहिले 75, पण 75 कसे मायनस, 75 कसे मायनस. म्हणजे हे येतं वजा येते, इथं काय ते वजा, इथं काय ते वजा. म्हणजे याचा अर्थ नेहमी वजाबाकी नाही करायची. म्हणजे एक्झाम्पल सांगतो, म्हणजे -100 आहे समजा, ठीक आहे, अधिक -40 आणि अधिक 15 हेच एक्झाम्पल असं जर असेल तर, म्हणजे भावा इथं प्लस होता हा 100 म्हणून मायनस झाले. अरे याचं वजा होते, म्हणजे -100 तर राहणार आहे, अधिक कंसामध्ये 40 मधून 15 गेले किती राहिले -25. म्हणजे याचा अर्थ हे, आता मला सांग हे अधिक आहे हे मायनस आहे, मग आता कंसाच्या बाहेर मायनस येईल ना, हे -25 येईल. मग आता आपण वजाबाकी करतो का नाही ना. इथं वजाबाकी होण्यामागचं कारण काय, हे 100 प्लस होते, हे कसं आहे मायनस आहे. मग आता हे बी मायनस, हे बी मायनस आहे. मग सारखे चिन्ह असतील तर काय करतो बेरीज, बेरीज किती येते 125, 125 कसे मायनस, 125 मायनस 125 कसे मायनस. म्हणजे याची बेरीज आली 125 मायनस 125 काय आली मायनस. म्हणजे याचं उत्तर आले -125. याचं उत्तर किती आलं -125. एक्झाम्पल सांगतो भावा, बघ आता 200 वजा अधिक 40 -50. आता बघ भावा 200 अधिक 50तून 40 गेले किती राहिले -10. आपलं ठरलं काय की राजांनो, आपलं जे ठरलेलं आहे
मला सांगे प्लस आहे मायनस आहे, म्हणजे याचा अर्थ 200मधून 10 गेले तर राहिले किती, प्लस 110, कारण वजाबाकी 200मधून किती गेले, 200मधून 10 गेले, 200मधून 10 गेले किती राहिले 190, पण कसे प्लस. तर बघा मित्रांनो, हे जी व्हिडिओ मी रेकॉर्डेड केला हा एका टप्प्यात पाहिल्यापेक्षा तुम्ही 2 टप्पे पाडायचे, आरामात निवांत 2 टप्प्यामध्ये पहिले प्लस आणि मायनसचं आरामात शांततेने शिकून घ्या, त्याच्यावर थोडी प्रॅक्टिस करा, त्याच्यानंतर गुणाकाराकडे या आणि गुणाकाराच्या नंतर तुम्ही याच्याकडे या. ठीक आहे, तर आरामात याची काय करा, प्रॅक्टिस करा. नसेल समजा टेन्शन नाही घ्यायचं काय काम, मी परत एकदा काय करेल याचे अजून व्हिडिओ टाकत राहील. तर बघ हे 100 वजा 10 अधिक 5. ठीक आहे, एक्झाम्पल देतो, सर्व एक्झाम्पल करणे. 40 मायनस 10 मायनस 5. ठीक आहे, परत काय म्हणलो मी, एक्झाम्पल 98 वजा 10 अधिक 5. ठीक आहे, परत एक्झाम्पल -98 वजा 10 आणि अधिक 5. ठीक आहे, तर पहा आता हे परत -30 -20 कंसामध्ये अधिक 5 15. ठीक आहे, परत एक्झाम्पल -40 प्लस 80 वजा 90. ठीक आहे, परत एक्झाम्पल -50 अधिक 98 वजा 40. ठीक आहे, हे कर एक्झाम्पल. परत लक्ष दे भावा, काय म्हणतो मी, एक्झाम्पल -30 अधिक कंसामध्ये 30 वजा अधिक 40. ठीक आहे, परत एक्झाम्पल -40 वजा 98 90 अधिक 15. ठीक आहे, परत एक्झाम्पल -20 वजा 30 कंसामध्ये अधिक 15 आणि वजा 30 करत बस. एक्झाम्पल 25 वजा 10 कंसामध्ये अधिक 15 आणि वजा 30 करत बस. ठीक आहे, बरोबर 98 अधिक वजा 15 -30 आणि अधिक 15 करत बस. ठीक आहे, एक्झाम्पल -30 वजा कंसामध्ये -15 अधिक वजा 15. ठीक आहे, करत बस. एक्झाम्पल -40 -15 वजा 15 करत बस. ओके, हे जे एक्झाम्पल आहे हे तू आरामात शांततेने सॉल्व कर, किंवा -30 वजा -10 अधिक 15. ठीक आहे, हे एक्झाम्पल. परत एक्झाम्पल -30 मायनस कंसामध्ये 15 वजा 15. ठीक, किंवा अधिक 15. आरामात निवांत करत बसायचे. ठीक आहे, हे -40 अधिक कंसामध्ये 40 वजा 50. एक्झाम्पल -40 अधिक 55 वजा 60. ठीक आहे, तर भावांनो, हे सर्वच्या सर्व एक्झाम्पल काय करायचे, सॉल्व करायचे. आणि शेवटचा कन्सेप्ट जरा थोडा अवघड गेला असेल तर परत त्याच्यावर एक 15-20 मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्डेड करतो आणि परत तुम्हाला अजून थोडं जास्त डिटेलमध्ये सांगतो. ठीक आहे, हा व्हिडिओ थोडा मोठा झाला म्हणून थोडा मी शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न केला, तर अजून थोडं जास्त घेऊ. आणि सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, टेन्शन घ्यायचं नाही, हे व्हिडिओ वारंवार पाहत राहणे, त्याच्याशिवाय क्लिअर गोष्टी होत नाहीत. आणि अजून जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करतो. हे बेसिक मॅथची जी आपली सिरीज आहे ही सर्वांनी आवर्जून पाहणे, त्याच्यामुळे तुमचं मॅथमध्ये खूप सुधारणा होईल. ज्यांना गुणाकार भागाकार येत नसेल ते परत मी सांगणार, लोड घ्यायचं नाही. फक्त एकच गोष्ट आहे, 20 लोक पाठ असले पाहिजे, निदान पोलीस भरती करायला म्हणून 20 लोक तरी. ठीक आहे, 30 लोक वर्गपाठ असले पाहिजे म्हणजे पाहिजेच, आणि 15 ते 20 लोक घनपाठ असले पाहिजे, आणि तितके जर नसतील तर 10 लोक असला पाहिजे म्हणजे असले पाहिजेच. ह्या बारीक सारीक गोष्टी पाठ असल्या तर अडचण जाणार नाही. तर सर्वांनी ही सिरीज काय करायची, आवर्जून पाहायची आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना पण सांगायची. तर सर्वांना जय हिंद. चला मित्रांनो, ओके.